जय जय रघुवीर समर्थ। निज ध्यास तो सर्व तुटो निगेला। बळे अंतरी शोक संताप ठेला। सुखानंद आनंद भेदे बुडाला। मनी निश्चयो सर्व खेदे उडाला। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण यातील श्लोक क्रमांक 62 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आम्हा सर्व जीवांची असलेली ही एक अज्ञानाने आलेली अगतिकता सांगितली। खरं तर आम्ही दुःखी असण्याचं कारणच नाही, कारण तो सच्चिदानंद अंश रूपाने माझ्या हृदयामध्ये वास करतो। मी त्याचंच रूप आहे, मी आनंद स्वरूपच आहे। पण असा आनंद स्वरूप असूनही मी मात्र निरंतर दुःखामध्ये आहे। म्हणजे खरोखर जगामध्ये ज्या गोष्टी कधीही होणार नाहीत, जसं सूर्याच्या जवळ कधीही अंधार वास करू शकत नाही, जसं चंद्रमाच्या प्रकाशामध्ये कधीही विष असू शकत नाही, जसं जल हे कधीही कोणाला जाळू शकत नाही, परंतु सज्जनो, मी सच्चिदानंद रूप असूनही मी मात्र दुःखामध्ये राहतो। ही एक फार मोठी वैषम्यता संतांना आमच्यासारख्या जीवांकडे पाहिल्यानंतर दिसते। आणि म्हणून संत आम्हाला वेगवेगळ्या रूपाने सांगतात की अरे, तूच आनंद स्वरूप आहेस, तूच या कल्पवृक्षाखाली वास करतोस, तू आनंद माग, तू त्या रामाकडेच पहा, निरंतर त्याच्याशी सन्मुख राहा आणि आनंद स्वरूप होऊन जा। त्या रामाशी हात देण्यासाठी म्हणून तर सद्गुरू तुझ्या जीवनात आलायस, पण तू त्यांच्याशी प्रापंचिक वाद घालतोयस, प्रारब्ध बदलण्याचा अर्जव करतोयस आणि अशा वस्तू मागतोयस ज्या स्वतःच अशाश्वत आहेत आणि त्या वस्तूंची प्राप्ती ही कदाचित तुझ्या जीवनामध्ये पुढील दुःखाचं कारण ठरणार आहे। अशा गोष्टी मागून तू या संतांच्याकडून काय प्राप्त केलंस हे जीवा? अरे जागा हो, जागा हो। समर्थ माऊली काकुळतीने आम्हाला आमच्या रामाश्रयाची भूमिका समजावून सांगत आहेत आणि आम्ही मात्र या संतांच्या सांगण्याला केवळ ऐकतो, फक्त म्हणतो वा बुवा, छान सांगितलं बरं आजच्या मनाच्या श्लोकामध्ये। अरे पण हा बुवा का सांगतोय? काय हवंय तुमच्याकडून त्याला? ना मी तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवून हे कार्य करतोय। मी तुम्हाला सांगितलं ना की हे कार्य करण्यासाठी मला माझा खरोखर वेळ हा खूप खर्च करावा लागतो, वाणीची अपार शक्ती लावावी लागते। हे सगळं करताना अनेक प्रकारे आर्थिक, शारीरिक, मानसिक ओढाताण सहन करत करत हे मनाचे श्लोक आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय। कशासाठी? कारण तुमच्या चेहऱ्यावरती ते हास्य यावं, तुम्ही प्रसन्नतेमध्ये जगावं, तुम्ही आनंदात राहावं। हे जे माझ्या ब्रह्मचैतन्याचं ब्रीद आहे त्याचा केवळ एक निरोप या हेतूने मी हे सगळं कार्य करतोय। मी तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, पण मी पुनश्च तो बोध आमच्या अंतरंगामध्ये, आमच्या स्मरणामध्ये आणण्याचं निमित्त ठरू शकतो। काय बोध आहे संतांचा?
समर्थ काय किंवा श्री महाराज काय आम्हाला एकच सांगतात, हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम, ऐसा राम जोडा मनी. मनापासून त्या रामाला जोडा, देहाने प्रपंचाचं कार्य करा. कुठल्याही संताने प्रपंच सोडा किंवा तुमचं कर्म सोडा किंवा त्यामधली उत्तुंगता सोडा किंवा त्यामधल्या अपेक्षा सोडा सांगितलं नाही. किंबहुना श्री महाराज म्हणतात, जगामध्ये जे उत्तुंग आहे, अभिजात आहे, ते माझ्या माणसाने मिळवावं. माझे समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका. माझ्या माणसाचा प्रपंच हा इतरांपेक्षा उत्तमच असला पाहिजे. हे सगळं या संतांचं आपल्याकडून मागणं आहे. मग आमचं चुकतं काय? आम्हाला सांगितलं प्रपंच करावा नेटका, तर आम्ही सर्व दृष्टीने दिवस रात्र एकच निजध्यास घेऊन बसलेलो आहोत की हा प्रपंच चांगला करायचा बाबा. खरं तर निजध्यास हा शब्द हा आत्मस्वरूपाशी संलग्न आहे. हा ध्यास अशा गोष्टीसाठी लागावा जो आम्हाला आमची निजता प्राप्त करून देईल. इथं निज आणि ध्यास हा शब्द लावलेला आहे. निज म्हणजे माझं, आपलं स्वतःचं स्वरूप प्राप्त करण्याचा हा ध्यास, हा निजध्यास आहे. परंतु आम्हाला निजध्यास लागलाय आपला प्रपंच, आपला देह, आमचं हे सगळं जीवन कशा पद्धतीने आम्ही सुखी करू शकू ह्या गोष्टींचा. आणि त्यामुळं आमचा निजध्यास ही संकल्पना चुकली. जसं आमचा रस्ता चुकला तर आम्ही कितीही गाडी जोरात चालवली तरी आमच्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे सज्जन हो, आम्ही या संतांच्या बोधाला विसरलो. संतांना काय सांगायचंय ते आम्ही नीट जाणून घेतलं नाही, आचरणात आणलं नाही. आणि त्यामुळे आमचा हा निजध्यास, आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा हा ध्यास हा सर्व दृष्टीने तुटून गेला. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की बळे अंतरी शोक संताप ठेला. खरोखर केवढी सुंदर गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात. मी मगाचीच तुम्हाला मागच्या सत्राचा जो उल्लेख करून सांगितलं ना, की आमच्या जीवनामध्ये आज दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे, ही जर लक्षणं असतील तर एक लक्षात घ्यावं की आम्ही निजध्यासापासून विन्मुख झालेलो आहोत. आपण डॉक्टरकडे जाऊन जर ताप उतरत नसेल असं सांगितलं तर डॉक्टर काय करतो, रक्ताची तपासणी करतो आणि त्यातून आपल्याला सांगतो की हा ताप कशाचा आहे. सज्जनो, त्याप्रमाणे आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख, चिंता, शोक, संताप ही सगळी लक्षणं आहेत. गरज आहे चित्ताचा ॲनालिसिस करण्याची, मनाचा ॲनालिसिस करण्याची. आणि आमच्या मनाला आपण एकच प्रश्न विचारावा की अरे, तू निजध्यासापासून चुकलायस का? तू आत्मस्वरूपापासून दुरावलायस का? आणि याचं जर आपण नीट प्रामाणिकपणे चिंतन केलं, मंथन केलं तर लक्षात येतं की हो, आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे पाठ केली आणि त्यामुळेच आमच्या जीवनामध्ये बळे अंतरी शोक संताप ठेला. हा सगळा आम्ही आमच्या हाताने ओढवून घेतलेला संताप आहे, दुःख आहे. सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला. आम्ही आमच्या जीवनात आमच्या हाताने हे सौख्य, हा आत्मानंद हा उडवून लावलेला आहे आणि आम्ही आमच्या हातानेच या सर्व गोष्टींच्या पासून दुरावलेलो आहोत, विन्मुख झालेलो आहोत. मग सज्जनो, इथं आपल्याला उत्तर कळालं. या मनाचं ॲनालिसिस केल्यानंतर कळालं की आमचा हा निजध्यास तुटून गेलेला आहे, त्याची दिशा चुकलेली आहे. आम्ही दृश्याकडून सुख मिळवण्याच्या अभिलाषेने जगत आहोत. आमच्यासाठी सुखाच्या कल्पना या आम्ही अत्यंत संकुचित करून टाकलेल्या आहेत. जो राम कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी यांच्यापेक्षा मोठा आहे, अशा रामाकडून आम्ही हे आत्मसुख मिळवण्याऐवजी या रामाकडून विषय सुख मागत आहोत. मग काय करावं या निजध्यासासाठी? निजध्यास म्हणजे आत्मस्वरूप. या आत्मस्वरूपाचं निरंतर अनुसंधान ठेवणं, त्याच्याकडे लक्ष ठेवणं आणि देहाच्या आधाराने प्रपंच करणं, हे संतांचा खरा बोध आहे. म्हणून समर्थांनी काय, श्री महाराजांनी काय, अगदी दोन सुंदर शब्द सांगितले. हाती प्रपंचाचे काम. हा देह प्रपंचासाठी आहे आणि मुखी
भगवंताचे नाम हे आहे निजध्यास. आत्मानुसंधान करण्यासाठी जे हे आत्मस्वरूप, ज्याला समर्थांनी अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या महद्वाक्यांच्या आधाराने दासबोधामध्ये सांगितलं. पण हे सांगताना आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली की अहम ब्रह्मास्मी हा जरी तत्वबोध असला तरी त्याचा जप करणं अपेक्षित नाहीये. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा निरंतर निजध्यास लावून कधीच कोणाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. आणि या अशा ब्रह्मस्वरूपाचा शोध लावण्यासाठी एक अतिशय सुंदर साखळी लागते, ज्याचं एक टोक या आत्मस्वरूपाशी जोडलंय आणि दुसरं टोक या जीवाशी जोडलंय, आणि ती साखळी आहे रामनाम. म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे की आज माझ्या जीवनात दुःख आहे, शोक आहे, चिंता आहे, तर तो प्रश्न निजध्यास असं म्हणण्यापेक्षा आणखीन प्रॅक्टिकल करावा, आणखीन व्यावहारिक करावा आणि स्वतःला विचारलं, अरे बाळा, नामस्मरण किती करतोयस? किती रामनाम घेतोयस? लोक त्याच्यामध्ये देखील फार हुशार असतात. हो, घेतो ना, 5 माळा ठरलेल्या घेतो मी. म्हणजे 24 तास सुखाची अभिलाषा आहे आणि 5 माळा ज्या करण्यासाठी कदाचित 10-15 मिनिटं लागतात, तेवढा वेळच फक्त जप करायचा आहे. त्यानंतर जपाचा आणि तुमचा संबंध नाही. बघा, त्या गुगल मॅप मध्ये देखील बऱ्याचदा तो गुगल मॅप दिशा दाखवता दाखवता नेटवर्क गेला की अडकून पडतो. आणि आपण जर गाडी चालवत राहिलो आणि नंतर बऱ्याच वेळानंतर नेटवर्क आला तर लक्षात येतं की अरे बापरे, आपण आपल्या अनुमानाने गेलो आणि कुठच्या कुठे निघून गेलो. तो गुगल मॅप तर भलतीकडेच होता. तसं सज्जनो, जर नामस्मरण आमचं अडकून गेलं की झट दिशेने हे मन विषयांकडे वाहतं. बघा, श्री महाराज फार छान सांगतात, मनाला जर उलट करायचं असेल तर त्याला सतत नामाची आठव ठेवला पाहिजे, नामाचं स्मरण ठेवलं पाहिजे. कारण नाम एका बाजूला आत्मस्वरूपाशी जोडलंय, एका बाजूला तुमच्या जिव्हेशी जोडलंय. नाम घेताना प्रपंचाची कुठलीही गोष्ट आडकाठी नाही. तुम्ही प्रपंचातलं कुठलंही कर्म करत असताना नामाचा आठव ठेवू शकता. नोकरी, धंदा, पैसा अडका, हिंडणं फिरणं, अहो झोपेमध्ये देखील जाताना जर नामस्मरण करत 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 तुम्ही झोपी गेला तर अख्खं रात्र देखील नामस्मरण चालतं. मग हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारावा की माझ्या काळजीला जर हा निजध्यास माझ्याकडून तुटून गेला आहे, याचाच अर्थ माझं नामस्मरण हे कमी झालेलं आहे. कारण नामस्मरण हे दिसतं वरवर सोपं. श्री महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ना, नका मानू नाम साधन लहान, तुम्हा माझी आन जीवे भावे. नका मानू हे साधन छोटं मानू नका राम नामाचं. कारण राम नाम एका बाजूला या निज स्वरूपाशी जोडलंय. म्हणजे तुम्ही राम नाम घेता याचा अर्थ तुम्ही निरंतर त्या आत्मस्वरूपाशी सन्मुख आहात. आणि हे मी तुम्हाला करूनच सांगतो बरं. राम नाम घेणाऱ्या माणसाला प्रपंचामध्ये अडचणी येणार नाहीत असं नाही. जिथं माझ्या रामाला देखील वनवास भोगावा लागला, जिथं माझ्या रामाला देखील रावणाशी युद्ध करावं लागलं, तिथं त्याचं नाम घेणाऱ्या जीवाने मला सगळं काही खाटल्यावरती त्याने आणून द्यावं या अभिलाषाने जर तो नाम घेत असेल तर तो अजूनही नामानुरागी नाहीये. त्याचं नामावरती प्रेम नाहीये. नाम घेणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येणार, संकट येणार, परीक्षा पाहिली जाणार आणि ही गरजेची देखील आहे. कारण जर शाळांमध्ये परीक्षाच नसेल, आता या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये नाही का 7वी पर्यंत सगळ्यांना पास करण्याची नीती आहे. ठीक आहे, तो व्यावहारिक विचार असेल, परंतु त्यामुळे मुलांमध्ये एक आळस येतो. काय कसंही केलं तरी पास होणारच आहे. आणि हा एकदा जर पाया कच्चा राहिला, पाढे पाठ नसतील, मी आजच्या काळामध्ये मुलांना कुठलाही गुणाकार विचारला तर कॅल्क्युलेटर आणि त्याहीपेक्षा लगेच मोबाईलचं कॅल्क्युलेटर उघडून गुणाकार केला जातो. हे जे लहानपणी छडी लागे छमछम विद्या येई घमघम हा जो भाग होता तो आमचा गेलाच बघा. ही आम्हाला एका अर्थाने निरंतर करावयाची साधन आहे. कंटाळावाणा वाटू शकतं, अरे काय सतत राम 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 म्हणत राहायचंय. पण ही राम नामाची ही लाठी ही मुखामध्ये जर निरंतर आपटत राहिली ना
तर सज्जनो, या रामनामाची महती आम्हाला कळू शकते. रामनाम हे लहान साधन नाही. ते रामनाम तुमच्या हृदयामध्ये असलेल्या वासनांना जाळून टाकतं, अज्ञानाच्या अंधकाराला पळवून लावतं आणि तुमच्या जीवनामध्ये समाधानाची शीतलता तुम्हाला देतं. कारण राम यामध्ये 3 बीज आहेत. बंधऊ नाम राम रघुबर को, हेतु कृसानु भानु हिम करको. अग्नी, आदित्य आणि चंद्रमा या तिघांचीही तत्व या रामनामामध्ये वास करतात. सज्जनो, त्यामुळे रामनाम तुम्ही जेव्हा घेता त्यावेळेला ज्या या अग्नितत्वाच्या अभावामुळं जेव्हा तुम्ही नाम घेत नसता त्यावेळेला अग्नी मंदावतो. जसा पोटामधला अग्नी मंदावला की पचनशक्ती मंदावते आणि त्याचा सगळ्या शरीरावरती परिणाम होतो. तसं सज्जनो, जर तुम्ही नाम घेतलं नाही की त्या नामामधल्या अग्नितत्वाची उपासना थांबते. अग्नितत्वाची उपासना थांबताच वासनांचा प्रादुर्भाव आतमध्ये होतो आणि वासनांचं एकच कारण असतं, बळे अंतरी शोक संताप ठेला. वासनांच्या प्राप्तीसाठी मनुष्य हा तळमळू लागतो. त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर त्याच्या जीवनामध्ये संताप येतो. त्या वासनांच्या प्राप्तीने मिळालेली वस्तू कधी ना कधीतरी आयुष्यातून जाते की लगेच शोक येतो. मग या वासनांना जर कायमस्वरूपी हद्दपार करायचा असेल तर हा रामनामाचा अग्नी निरंतर प्रज्वलित राहायला पाहिजे. म्हणून नाम हेच निजध्यास आहे. तुम्ही कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये संसारापासून दूर होण्याची गरज नाही, पण आहे त्या स्थितीमध्ये या रामनामाला जर तुम्ही घेत राहिला, तो कसाही जरी तुम्ही रामनामाचा निरंतर या वाणीला चाळाच लावून घेतला तर तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या वासनांच्या निवृत्तीसाठी सहाय्यभूत ठरतो. त्याच्यातला अग्नी हा तुमच्या हृदयामधल्या या दुर्वासनांना जाळून टाकतो. सुखानंद आनंद भेदे बुडाला. सुख आणि आनंद आणि केवळ आनंद या 2 संकल्पनांचं चिंतन आपण मनोबोधाच्या एका श्लोकामध्ये करताना म्हटलंय ना की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आणि तो काय देतो? सुखानंद आनंद कैवल्यदानी. तो सुखानंद देतो म्हणजे आपल्याला पाहिजे ती वस्तू देतो, त्यातून सुख देतो, त्या वस्तूच्या बरोबर राहतानाचा आनंद देतो. ती वस्तू प्राप्त जरी नाही झाली तरी तो आपलं निरंतर समाधान टिकवतो, आनंद टिकवतो. कारण रामनाम ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आदित्य वास करतो. तो तुमच्यावरती प्रकाश निरंतर त्याच्या ज्ञानाचा टाकत राहतो. आणि ज्ञान ही एकच अशी गोष्ट आहे जी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाविरुद्ध जरी झालं तरी तुमच्या मनाला सावरण्याची क्षमता तुम्हाला प्रदान करतं. आपण बघतो ना, लोक जीव देतात एखादी वस्तू. आजच्या काळात तर बघतो तरुण मुलं मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या, मनासारखी बाईक मिळाली नाही म्हणून आत्महत्या. इतकं सोपं आहे का हो जीवन आपलं? सुख आनंद आनंद अशा रीतीने जेव्हा समर्थ आम्हाला सांगतायत ना, तेव्हा लक्षात घ्या की जर रामनामामध्ये तुम्ही असाल तर तो रामनाम रूपी आदित्य तुम्हाला सतत निरंतर ज्ञान देत राहील. अरे बाळा, ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत. ही गोष्ट नाही मिळाली म्हणून काय झालं? कदाचित रामाला तुला ह्याच्या पुढचं मॉडेल द्यायचं असेल, अशी आपली तो समजूत काढेल. पण तुमचा आनंद तो टिकवून राहील. तुम्हाला निरंतर जीवनाची ऊर्ध्वगती तो प्रदान करत राहील. आणि तो कैवल्यदानी आहे. तो तुमचं समाधान टिकवून राहील. सुख आनंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला. आणि आमच्या अंतरंगामध्ये या रामनामाचा आम्ही जो निश्चय करत नाही, निरंतर ही वाणी रामनामामध्ये लावण्यासाठी जी आम्ही एक स्वतःच बाध्यता निर्माण करतो, स्वतःच ठरवतो की काय होणार नामाने. अरे ते संत काही वेडे होते का ज्यांनी आपलं अख्खं जीवन या रामनामासाठी लावलं आणि त्यांनी ते सहज सुलभ पद्धतीने तुमच्या मुखापर्यंत आणून ठेवलं. तुम्ही फक्त निश्चय करा, मी आजपासून रामनाम घेईन, कुठल्याही स्थितीमध्ये मी नाम घेईन. आणि मग बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच या अधोगतीला जावं लागणार नाही.
तुमचा निजध्यास कधी तुटणार नाही. तुम्हाला आत्मस्वरूपाशी सन्मुख होण्यासाठी आणखीन वेगळी कुठली ध्यानधारणा करावी लागणार नाही. बस निरंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सतत या रामाचं नाम तुम्ही गात राहा. जीवनामध्ये तोच निजध्यास ठेवा. कुठल्याही परिस्थितीत नामाचं विस्मरण होऊ देऊ नका. आणि मग बघा जीवन किती आनंदमय होईल, जीवन किती सुखी होईल. आलेल्या वस्तूंचा लोभ कसा क्षणामध्ये सुटून जाईल आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहण्याचं शास्त्र हे रामनाम आम्हाला कसं प्रदान करेल. पण यासाठी एकच करावं, या रामनामाचा निश्चय ह्याच क्षणापासून आपण करावा. सज्जनो, असं हे भगवंताच्या नामाचं महात्म्य आपण समर्थांच्या आजच्या श्लोकाच्या आधाराने समजून घेतलं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.